सुदेश साळुंके पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर समोर लेफ्ट हँडर शुभम. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. चेंडू निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. प्रदीप मुंबईकर आहेत यष्टांच्या पाठीमागे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एज लागली होती अगदी पुढ्यात पडला. डॉट बॉल. यंदा सूर गवसलेला नाहीये चिकूला. स्ट्रगल करतोय. स्ट्रगल चांगला फलंदाज आहे परंतु फॉर्म पासून मात्र झुंजतोय. सुदेशचा हा बॉल आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर निघून गेला बाहेरच्या बाजूला. पुन्हा एकदा डॉट बॉल. थोडीशी उसळी सुद्धा पाहायला मिळाली. पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव आलेत. चांगली सुरुवात मात्र करण्यात आली ओढापूर वहाळ संघाकडून. कोलवडप्याचा हा बॉल मिडॉनला स्टॉप केला. त्या ठिकाणी पहा प्रतीक होता तिथे सुद्धा धाव आलेली नाहीये. सर्कल अजूनपर्यंत भेदता आलेला नाहीये. त्याचमुळे पहिले 4 चेंडू निर्धाव. मग हा प्रश्न आता पडला असेल तकदीर पाटीलनं स्ट्राईक घेतली असती तर काय. तकदीर पाटील इन्फॉर्म आहे परंतु बऱ्याच वेळेला मुख्य फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला राहतात. लोवर फुल टॉस बॉल इकडे मिडॉनला बीट केला आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडीलाईनच्या दिशेनं. कोंडी फोडले अखेरीस. चिकूच्या बॅटमधून येतोय 5व्या बॉलवर चौकार. पहिलं षटक समाप्त झाले. 10 धावा आल्यात. एक चौकार एक षटकार. शेवटच्या 2 बॉलमध्ये सगळ्या 10 धावा आल्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात पीबी प्रवीण मुंबईकर. पहिल्या सामन्यामध्ये थोडा संघर्ष करावा लागला होता ओढापूर वहाळ संघाला फलंदाजांना. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फेकी सुद्धा अचूक झाली होती. रजनीश कडून एक धाव येते. 11 धावा धावफलकावर. स्पीडअप करत राहा. प्रवीण मुंबईकर पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर चिकू आहे. 2 चांगले फटके मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. फिरून खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे मात्र बॉल स्टॉप केला. तकदीर धावतोय. रन झाले कंप्लीट. त्या ठिकाणी एक सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव.
चला स्पीडअप करत राहा वडापूर वहाळ. फुल टॉस होता, बॅकवर्ड स्कोअर लागला, मात्र झेल त्या ठिकाणी टिपला आहे. चेक केलं जाते, रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेतली जाते. पाहूया बेस्ट राईट आहे की नाही. परंतु फुलटॉस बॉलवर तकदीरला निदान वॅकंट एरिया तरी शोधावा लागणार होता, कारण असा चेंडू होता की अगदी पाठीमागे थोडासा फाईन स्ट्रोक खेळता आला असता तर आणखीन धाबा मिळाला असता. परंतु पाहूया इकडे बेस्ट राईट आहे की नाही चेक केलं जाते. नो बॉल. रन्स किती पूर्ण झालेत अंपायर या बॉलवर? रन नाही आहे का? रन नव्हती अंपायर, फक्त नो बॉल, धावलेच नाही. फ्रीडचा बॉल आणि बॉलला पाठवले डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या वरतून तकदीरच्या बॅट मधून येतोय हा घणाघाती प्रहार, षटकार. मार्कवर वडापूर वहाळ संघाकडून रोहित चिर्लेकर आलाय. बरीचशी आडनावं तुम्हाला पाहायला मिळतात. वडापूर वहाळ संघ म्हटला की
कोळी झाला, मुंबईकर असतील, पावशे असतील, साळुंके असतील, नाईक असतील, चिर्लेकर आहेत, म्हात्रे आहेत, पाटील पण आहेत, पारंगे आहेत, दापोलकर आहेत, नाना तऱ्हेचे आडनावं तुम्हाला पाहायला मिळतात वडापण वहाळ संघ म्हटला की. जाऊया तिसऱ्या षटकाकडे. गोलंदाजी मार्ग करून मात्र सज्ज होते तो रोहित चिर्लेकर. ओव्हर द विकेट लो व फुल टॉस लिफ्ट केलाय, लॉंग ऑनला झेल टिपलाय, फलंदाज बाद प्रयासनं त्या ठिकाणी उत्तम झेल आणि सगळ्यात मोठी विकेट या मॅच मधली. तकदीर पाटील मैदानाच्या बाहेर. तिसऱ्या स्थानावर मात्र दाखल होतोय, परंतु तकदीर पाटीलची महत्वपूर्ण विकेट मात्र चिर्लेकरनं मिळवून दिली आपल्या टीमला. पहिलाच बॉलवर मोठा अडथळा मात्र दूर सारलाय. 22 धावा आतापर्यंत धाव फलकावर. 4 ओव्हरची मॅच आहे, थोडं स्पीडअप करत राहा. हे विनंती असेल कारण आज 8 मॅचेस कव्हर करायचे, फायनल कव्हर करायचे. कालच्या दिवसामधून आपण पाहिलं तर गव्हाण संघ फायनल मध्ये दाखल झाला होता. चला वडापूर वहाळ संघ चिर्लेकरचा हा बॉल यावेळेस थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न रणजितचा. चांगलं यष्टीरक्षण पाठीमागे वकील प्रदीप मुंबईकर करतात. डॉट बॉल निर्धाव चेंडू. मागच्याही मॅच मध्ये भन्नाट परफॉर्मन्स दिला रोहित चिर्लेकरनं. हे भविष्य आहे वहाळ संघाचं टेनिस क्रिकेट मधलं. तिसरा चेंडू सादर करेल. लो फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केला, मिडॉनला स्टॉप केला जरूर होता त्या ठिकाणी, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकलेला नाही रजनीश. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या एकीने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 24-23 या आकड्यावर. 23. तीन क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. आपण पाहतोय प्रतीक पाटील आहे, प्रयास आहे, त्यानंतर समीर नाईक आहे. ऑफ साइडला 2 आपण पाहतोय. लॉंग ऑफला सुदेश साळुंके आणि एक्स्ट्रा कव्हरला बिपिन पावशे असे 5 क्षेत्ररक्षक मात्र सीमा रेषेच्या जवळ आहेत. चांगला बॉल यॉर्क केलं होतं आउटसाइड ऑफ स्टंप, चॉप केलं शेवटच्या क्षणाला. मात्र त्या ठिकाणी या पॉइंटला पियुष एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 24 या आकड्यावर. 24. तकदीर बाद झाल्यानंतर मात्र धावगती कमी होणार हे निश्चित होतं. सगळ्यात महत्वाची विकेट मात्र पहिल्याच बॉलवर आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास दुणावला तोडापूर वहाळ संघाचा. आणखीन एक चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचे बॉल टाकतोय. इकडे अडचणीत आणले फलंदाजांना ते रोहित चिर्लेकरना. सटीक लाईन आणि लेंथ अचूकता पाहायला मिळते. यॉर्कर लाईन पद्धती चेंडू मात्र टाकतोय आणि अक्षरशः खोलात बिलकुल वाव दिला जात नाहीये, डोकं वर काढू दिलं जात नाहीये ते स्नेहल स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांना. रणजित ठाकूर एक विस्फोटक फलंदाज आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉलला काढलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बिपिन पावशे त्या ठिकाणी थ्रो केलाय स्ट्रायकर एंडला. इकडे परतावा लागेल. यस इट इज. आणखीन एक सफलता वेळेस मात्र अर्जित करत असताना रणजित ठाकूर रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी.
द नेक्स्ट मॅच असेल संकेत स्पोर्ट्स शिरले आणि खंडोबा 11 जासई, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. भानुदास मात्रे मैदानामध्ये दाखल झाला. एवढ्या उशिरानं 4 ओव्हरच्या मॅच मध्ये भानुदासला पाठवणं. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं सॅम स्पोर्ट्स बामणडोंगरीनं संदेश पाटीलला पाठवलं होतं 5व्या षटकामध्ये. हे जपून ठेवलेले प्लेयर होते खरं तर, आणि कदाचित जर बॅटिंगच मिळाली नसती तर हुकमाचे पत्ते लपवले होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, परंतु रोहित चिर्लेकरचं षटक मात्र क्लास पडलं. फक्त 3च धावा आपल्या ओव्हरमध्ये दिल्यात. शुभम अजूनही मैदानामध्ये आहे. समीर नाईक गोलंदाज तयार. फुल टॉस होता, परंतु कनेक्शन प्रॉपर नाहीये. मिड विकेटला मात्र एक सोप्पा झेल दिलाय. रोहितनं त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि फलंदाज शुभम चिकू मैदानाच्या बाहेर. आणखीन एक चान्स घेतली असती बामणडोंगरी संघानं भानुदासला सलामीला पाठवून. कदाचित हे सुद्धा करता आलं असतं, परंतु आता भानुदासला चेंडू तरी मिळणार की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न असेल या मॅच मध्ये. 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी लखन नाईक येतोय. पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा विकेट प्राप्त केले. समीर नाईकनं फुलटॉस बॉलवर खरं तरी मिळालेली विकेट, त्याने सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला असेल. लॉंग रनअप आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इकडे लेग बिफोर द विकेटचे अपील आणि अपील स्वीकारले. फलंदाज बाद. LBW आल्या पावली माघारी. लखन नाईक 0वर. सुद्धा जाऊ शकला असता. तो चांगली ओपन सुद्धा करू शकला असता. हा ट्रिक बॉल यावेळेस मात्र स्वीप केलाय. स्क्वेअर कडे चेंडू चाललाय. त्या ठिकाणी सिंगल, एकच धाव योग्य सुद्धा आहे, कारण भानुदासला मात्र ऍटलिस्ट शेवटचे 3 चेंडू तरी खेळायला मिळतील. अशा सिच्युएशनला मात्र मुख्य फलंदाज उतरणं, एकतरच मॅचवर दबाव बनलेला असतो आणि बऱ्याच वेळेला मग मुख्य फलंदाजांवर सुद्धा संधी मिळालेली नसते. आणि एवढ्या 3 बॉलमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये हेच असतं की मला इथे आता मात्र 3 बॉलमध्ये मोठे फटके खेळायचे आहेत. हा एकमेव विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतो आणि हाच विचार कधी कधी घात करतो. कधी कधी मोठा फटका खेळण्यासाठी मग मिसटायमिंग स्ट्रोक हातामध्ये जातात, जेल टिपले जातात. सुंदर बॉलिंग करतोय सध्याच्या घडीला
समीर नाईक. फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह करण्यात आला अगदी लॉंग ऑन कडे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकच धाव. पहा भानुदासला जास्त संधी मिळालेली नाहीये या मॅच मध्ये. संख्या जाऊन पोहोचले ती 27. प्रशांत आहे. क्षमता जरूर आहे प्रशांतकडे सुद्धा. मोठे स्ट्रोक तो खेळू शकतो. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इकडे एक धाव येते. सिंगल रन. 28 धावा. 28. लास्ट बॉल. पाहूया शेवट गोड केला जाणार का भानुदास मात्रेच्या बॅटमधून. पुढा पण वाळ संघ म्हणजे सगळ्यात जास्त वेळ घालवणारा संघ आहे. पीबी आयोजक आम्हाला कळवतात. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. पाहूया पंचांकडे पाहतात परंतु कोणती प्रतिक्रिया नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. या ठिकाणी फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त. भानुदासला काहीही करता आलं नाहीये एवढ्या उशिरानं पाठवल्यानंतर. आणि स्कोर कार्डवर लागलं त्या 28 धावा. 29 धावांचं लक्ष मात्र असेल. यस अंपायर. अंपायर कशासाठी. अंपायर आयोजक आहेत त्यांना बोलू नका. टीम बाद केली जाईल. यस रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला चेक करूया. हॅलो. अंपायर शप्पलचा नियम आहे. नाहीये. फक्त लाईनच्या बाहेरून गेलाय का बघायचं आहे. पहिल्या लाईनच्या बाहेरून. एकच लाईन आहे. आपले मॅच ऑफिशियल जेवण्यासाठी गेलेत. हॅलो. चला
वाईट बॉल आणि धावसंख्या जाईल ती एकेरी रन 29. बराच वेळ चाललाय. आज फायनल होईल का प्रीमियर लीग मध्ये घुसवावी लागेल फायनल. समीर नाईक पुन्हा एकदा, परंतु भानुदासला मिळाला एक चेंडू आणि हा चेंडू कदाचित या मॅच मध्ये मात्र सनसनाटी निर्माण करू शकेल. पाहूया मिळालेल्या संधीचा मात्र फायदा उठवला जाणार का. समीर नाईक धावतोय. बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह, लॉंग ऑन कडे प्रयास त्या ठिकाणी आहे. सिंगलच मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र फलंदाज बाद. आणखीन एक धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसेल. पहिलं सत्र समाप्त झालंय. पीबी प्रदीप आपण या मैदानाच्या बाहेर धावफलकावर धावा लागल्यात त्या 30 धावा. 31 धावांचं लक्ष असेल. 31. तर 31 धावा. पाहूया कशा पद्धतीनं मात्र चेस केल्या जाणार. पहिला सामना सुद्धा वडापण वाळ संघ बामणडोंगरीशी झाला होता. दुसराही बामणडोंगरीशी. वडापण वाळ संघ जिंकला तर अख्ख्या बामणडोंगरी गावाला हरवण्याचा विक्रम तुमच्या नावावर लागेल. परंतु पाहूया सोपं नाही या मैदानावर धावांचा पाठलाग करणं. कारण मगाशी पंचायत झाली होती. वडापण वाळ संघाची एवढी तगडी बॅटिंग लाईनअप असताना सुद्धा घाम फुटला होता. आणि अगदी यंगस्टार होते सॅम स्पोर्ट्स मध्ये, परंतु त्यांनी सुद्धा घाम फोडला होता. त्यामुळं पाहूया मागच्या मॅच मधल्या चुका आता मात्र करायच्या नाहीत. या निर्धारानं मात्र मैदानामध्ये फलंदाजी केली जाणार की इकडे मात्र धावसंख्येचं संरक्षण यशस्वी करणार स्नेल स्पोर्ट्स. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. मायक्रोफोनवर पुन्हा एकदा हर्षद मडवी यांचा आवाज. थँक्यू. चला टॉस करून घ्या. जासे आणि चिरले दोन्ही टीमचे कॅप्टन. कन्फ्युजन होतं आम्हाला. चला मॅचला सुरुवात करा. फिल्डिंग लावायची लवकरात लवकर. थँक्यू सो मच दीपक पाटील सर. निश्चितपणे त्यांची साथ आम्हाला आज मिळते. कालच्या दिवसभरामध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपला ऐकायला मिळाला. चला खंडोबा जासे आणि चिरले टीमचे कॅप्टन. आय गेस आर्यन चिरले. लास्ट कॉल टू द बोथ टीम्स. जासे आणि चिरले. मॅचला होईल सुरुवात. विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्नेल स्पोर्ट्स बामणडोंगरी विपक्ष वोडाफोन वहाळ. टार्गेट या मॅच मध्ये असणाऱ्या जिंकण्यासाठी 31 धावांचं टार्गेट. 24 बॉल 31 बनवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वोडाफोन वहाळ टीम कडून प्रतीक पाटील आणि प्रयास कोळी. मानस भोईर ऑन टू द बॉलिंग मार्क. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. सेकंड इनिंग मधला पहिला बॉल.
यावेळेस पहिलाच बॉल कट केला, पॉइंट मध्ये डीपला प्रोटेक्शन नाहीये, बॉल चाललाय दन 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 करीत सीमारेषेच्या बाहेर, पहिल्याच बॉलवर चौकार. चौकार आलाय आणि चौकाराने सुरुवात झाली आहे वोडाफोन वहाल टीमच्या या धावसंख्येला. डिफेन्सिव्ह पद्धतीने अगदी तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. मानस भोईर बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या ओव्हरमध्ये मागच्या मॅचमध्ये अफलातून बॉलिंग केली होती. या मॅचमध्ये आता त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात, जिथे धावा कमी आहेत आणि अशामध्ये धावा रोखण्याची जबाबदारी 4 गोलंदाजांवरती असणारा हा खेळाडू मागच्या मॅचमध्ये स्वस्तात परतलेला, त्याला बांधून ठेवण्याची जबाबदारी आता सगळ्या बामणडोंगरीच्या या खेळाडूंसमोर मोठं आव्हान आहे. नावाखाडी गावचं हे आयोजन श्री गणेश क्रिकेट क्लब, श्री महेश्वरी मैदान, रामबाग आणि अतिशय सुसज्ज आणि देखणी स्पर्धा आज प्रेक्षकांच्या भेटीला येते. फुल टॉस ऑन साइडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक टप्प्यावरती बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, जिथे फिल्डर नाहीये तोच क्षेत्र निवडला, बॉलला पाठवण्यासाठी सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. एकतीस धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या 4 बॉलमध्ये 5 बॉलमध्ये धावा आल्यात 12. फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा आलाय, एक टप्पा घेऊन बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, 4 रन प्लस 1 आणखीन 5 रन जोडल्या जातील टीमच्या टोटलमध्ये. आणि फुलटॉस बिमार असल्यामुळे फ्री हिटची संधी सुद्धा निर्माण झालेली आहे. या ओव्हर नंतर आपण टॉस घेणार आहोत. जासे आणि चिरले या 2 टीमच्या दरम्यान मी सन्माननीय कांतीलाल म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते टॉस करावा. या बॉल नंतर फ्री हिटचा बॉल, फुल टॉस, हाही बॉल जाऊन थांबेल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. आणि जवळजवळ मॅच क्लोज होण्याच्या प्रयत्नामध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23. टॉस साठी जाऊया आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. सन्माननीय कांतीलालजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होतो आणि टॉस जिंकलाय चिरले टीमने. चला, मॅच 5 ओव्हरची मॅच असणार आहे. तर चिरले टीम लक्षात घ्या, टॉस जिंकलेला आहात आपण, डिसिजन आपला तयार ठेवा, कारण मॅच कदाचित लवकर संपू शकते जर आणखीन मोठे फटके आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23. मात्र 8 धावांची गरज 18 बॉलमध्ये. भानुदास म्हात्रे, वन ऑफ द ग्रेटेस्ट एक्सपिरियन्स प्लेयर फ्रॉम द टीम बामणडोंगरी, आणि निश्चितपणे बाब्या या नावाने नेहमीच सुपरिचित राहिलेला खेळाडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल थर्डमॅनकडे येतोय, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. चला चिरले टीम तयार व्हा. चिरले टीम, टॉस जिंकला आपण. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला होता प्रतीक पाटीलने. हा बॉल उंचावून खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाहीये, कहीं पे निगाह, कहीं पे निशाणा, प्रॉपर कनेक्टिव्हिटी मिळत नाहीये. बॉल अँड बॅटचा ज्यावेळेस संपर्क योग्यरित्या होईल तेव्हाच काहीतरी रिझल्ट सर्वसमोर आणता येईल. हाही बॉल ढकलून दिला ऑन साईडला, लॉंग ऑनकडे फिल्डर तकदीर पाटील आहे. एकच सिंगल मिळणार आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 24. तकदीर का बादशाह नेहमीच या
गोष्टीने परिचित राहिला खेळाडू, परंतु आज जशी हवी तशी बॅट त्याची तळपली नाहीये, त्यामुळे धावसंख्या मोठी गाठता आला नाही. या परिस्थितीमध्ये खरं तर बामणडोंगरी टीमला बॉलिंग चांगली करणं अपेक्षित होतं, परंतु बॉलिंगमध्ये सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरला मानस भोईर. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपपासून बाहेर जाणारा बॉल, परंतु अगदी नियंत्रित आहे. भानुदासला माहीत आहे या संपूर्ण सिच्युएशनला कसं हाताळावं. अनेक उन्हाळे पावसाळे त्याने पाहिलेत आणि अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. इथे पहा, विकेटच्या मागे थोडक्यात चूक होतीये. बॉल गॅदर करणं फार गरजेचं होतं, परंतु इथे डॉट आला. आतापर्यंत एकच धाव खर्च करण्यामध्ये यश आलंय भानुदासला. मॅच तगडी होऊ शकते. थर्डमॅनला बॉल, पुन्हा एकदा डॉट. क्या बात आहे, एक धावेंचं षटक इथं मात्र टाकत असताना अनुभव पणाला लावलाय आणि निश्चितपणे 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 24. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या 7. अशाच पद्धतीची षटकं येत राहिली तर कदाचित अशाच पद्धतीच्या षटकांची आता मात्र आवश्यकता आहे स्नेहल स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला. तकदीर बॉलिंग ट्रॅक वरती, यावेळेस फक्त ढकलून दिला बॉल. रनआउटला चान्स आहे तकदीरकडे बॉल आणि इथे पहा रनआउटचा शिकार प्रतीक पाटील. मागच्या मॅच मध्ये अशाच पद्धतीने विकेट गमावली होती प्रयास कोळीने. या मॅच मध्ये प्रतीक पाटील शिकार ठरला. पहिला धक्का. जरा फास्ट करा प्रदीप, थोडस फास्ट करा आपण. हां, प्रदीप मुंबईकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल आपल्याला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. येणाऱ्या बॉल 11 धावा करायच्या 7. मॅच आता मात्र थोडंसं रूप बदलू लागली आहे. मॅचमध्ये आघाडी घेण्याची संधी चालून आली आहे, ती म्हणजे स्नेहल स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला. प्रयास कोळी ऑन द स्ट्राईक. ओव्हर फुल टॉस, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरला फिल्डर नाहीये. एक टप्प्यावरती 2 फिल्डर बॉल खाली होते, परंतु बॉल अडवण्यामध्ये यश आले. धावा मिळाल्या जवळजवळ 3, त्यामुळे 4 धावांची आता आवश्यकता असणार. चला, आमचे ऑफिशियल पंच जीवन सर, सुरेश सर, कृपया आपण यावं. या मॅच नंतर लगेच आपल्या मैदानामध्ये दाखल व्हायचे. हलक्या हाताने फक्त ढकलून दिला बॉल. रनआउटला चान्स होता, परंतु तकदीरला बॉल मिळत नाहीये. जर बॉल मिळाला असता तर कदाचित काहीतरी वेगळं रिझल्ट पाहायला मिळालं असतं, परंतु इथून 1 रन पूर्ण केली जाते. दोन्ही बॅटरचं कौतुक असेल. सिंगल डबलवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतायत, मोठे फटके येत नाहीयेत. 3 धावांची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जागा बनवली, बॉल मागे चाललाय फाईन लेगकडे. षटकार आणि सामना संपवला तो म्हणजे प्रयास कोळीने. हार्ड लक टीम स्नेहल स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि वोडाफोन वहाल टीमने आज बामणडोंगरीच्या केवळ 11 खेळाडूंना नव्हे तर 22 खेळाडूंना या स्पर्धेच्या बाहेर नेलाय. त्यामुळे कुठेतरी या टीम विभागल्याचा दुष्परिणाम सध्या जाणवतोय का, परंतु हरकत नाहीये. एका गावातून 2 टीम 3 टीम ज्यावेळेस खेळतात ना, त्यावेळेस यंगस्टरला जास्तीत जास्त चान्स मिळतो. भानु